हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय चौथा. अध्यायाचं नाव आहे सतीचा देहत्याग. आपण श्रील प्रभुपादांकडे प्रार्थना करूया की हे भागवतम वाचण्याचा आपण जो प्रयत्न करतो आहोत त्यात आपल्याला यश मिळो. आपण आता पहिल्या श्लोकाकडे वळूया. आता ही चर्चा कोणामध्ये चालली आहे, कोण कोणाला सांगताय? सगळं मैत्रेय मुनी विदुरांना सांगतायत. त्यामुळे इथे मैत्रेय उवाच आलाय. मैत्रेय मुनी म्हणाले, सतीशी बोलून झाल्यानंतर तिचा अनिश्चित निर्णय पाहून भगवान शंकर शांत झाले. पित्याच्या घरी जमलेल्या नातेवाईकांना पाहण्यासाठी सती अतिशय आतुर झाली होती. पण त्याच वेळी तिला भगवान शंकरांच्या पूर्वसूचनेचे भयही वाटत होते. द्विधा मनस्थितीमुळे ती ज्याप्रमाणे पाळणा एका बाजूने दुसऱ्या बाजूस सतत हलत राहतो त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आत बाहेर करू लागली. आता काय झालंय, सतीला इच्छा आहे, आत हृदय मन काय म्हणताय बाबाकडे जायचं, पण पती शंकर काय म्हणतायत की तू जाऊ नको. त्यामुळे काय झालंय, अनिश्चित ती झालंय की काय करायचं. पित्याच्या घरी जमलेल्या नातेवाईकांना बघायला आतुर आहे, पण नवरा म्हणतोय की असंही होऊ शकतं, तुझा अपमान होईल, भयंकर आहे ते. तर द्विधा म्हणजे काय, दोन, हे करू का ते करू, अशा मनस्थितीत असल्यामुळे काय होते, ती येरझाऱ्या घालायला लागली. जसा पाळणा इकडे असा येतो जातो असा करतो तसा ती येरझारे घालायला लागली. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात, पित्याच्या घरी जावे अथवा भगवान शंकरांची आज्ञा पाळावी याविषयी सती द्विधा मनस्थितीत सापडली होती. त्या दोन निर्णयांमधील संघर्ष इतका तीव्र होता की आता काय करावं काय नको. तर आपण असं येरझारा विचार करत करत येरझारा मारतो तसं काय, ती एक घड्याळातील लंबकाप्रमाणे हल्ल्यासारखी दिसत होती. अखंड ती एका टोकापासून दुसरीकडे फेऱ्या मारत होती. ठीक आहे. आता दुसरा श्लोक पुढे वाचायचा ना माताजी? दुसऱ्या श्लोकाचं भाषांतर. पित्याच्या घरी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाण्यास प्रतिबंध झाल्याने सती अत्यंत दुःखी झाली. बघा, आपली इच्छा आहे आणि आपल्याला कोणी विरोध केला तर पहिली स्टेप काय आहे, ते आपल्याला दुःख होतं की मला का विरोध केला जातोय. आणि त्यांच्याविषयी म्हणजे पित्याविषयी आपल्या सगळ्या नातेवाईकांविषयीच्या स्नेहाने, प्रेमाने, आठवणीने तिचं काय व्हायला लागलं, तिच्या नेत्रातून अश्रू वाहायला लागले. पहिले दुःखी झाली, प्रतिबंध झाला म्हणून, आणि सगळ्यांच्या आठवणीने त्याचा अश्रू वाहायला लागले. त्या पुढची स्टेप काय, तर थरथर ती कापायला लागली. आणि अत्यंत व्याकुळ होऊन तिने आपल्या असामान्य पतीकडे भगवान शिवांकडे पाहिले. आता काय झालेलं आहे की तिला विरोध झालाय म्हणून तिने कशा रीतीने पाहिलं, आपल्या पतीकडे भगवान शिवांकडे पाहिलं, जणू काही ती आपल्या दृष्टीने त्यांना उद्ध्वस्त करणार होती. तिच्या डोळ्यात काय आला, म्हणजे राग आला, म्हणजे नाही का. ठीक आहे. तात्पर्य बघूया. या श्लोकात योजिलेल्या अप्रतिपुरुषम, आता हा जो दुसरा श्लोक आहे त्याची तिसरी ओळ आहे ना, त्याच्यात दिलेलं आहे की भवम भवानी अप्रतिपुरुषम, म्हणजे याचा अर्थ काय आहे, ज्याच्या तुलनेचा कोणीच नाही असा होतो. सर्वांकडे समभावाने पाहणे या गुणाविषयी भगवान शंकरांची स्पर्धा करू शकेल असं कोणीच या भौतिक जगात नाही. ते कसे आहेत, सगळीकडे काय, सगळ्यांकडे ते समभावाने पाहतात. असं कोणीच नाहीये त्यांच्यासारखं जगात. मग आता तिला वाटतंय काय, ते प्रभुपाद पुढे सांगतायत की आपला पती सर्वांविषयी जर समभावी आहे हे सतीला माहीत होते, आणि मग या वर्तमान घटनेच्या संदर्भात त्याने म्हणजे शंकराने आपल्या पतीने आपल्या पत्नीशी असे कठोर वर्तन करून तिला पित्याच्या घरी जाण्याची अनुमती का देऊ नये. सती विचार करते की सगळ्यांप्रती हे समभावाने पाहतात, दयाळू आहेत, मग मला का जाऊ देत नाहीयेत, का एवढे कठोर होत आहेत ते, असं तिला वाटायला लागलं.
हे दुःख तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचे होते. जे सहनशीलता असते ना बाईची, ती तर संपली आणि दुःख आणखीन वाढत होतं. आणि म्हणून तिने आपल्या पतीकडे असे पाहिले की जणू काही आपल्या दृष्टीने ती त्याला उद्ध्वस्तच करणार होती. दुसऱ्या शब्दात भगवान शिव हे आत्मा असल्याने, शिव या शब्दाचा अर्थ आत्मा असाही होतो. या ठिकाणी असे सूचित केले आहे की सती आत्महत्या करण्यास सिद्ध झाली होती. म्हणजे काय, असं एक वाक्य आहे की तिने, म्हणजे असं सामान्य वाक्य सांगते मी, सतीविषयी नाही सांगत आहे, असंच की त्यांनी माझ्याकडे एवढ्या जळजळीत नजरेने पाहिलं की काय झालं, मी जळून राख झालो असतो असं म्हणतात ना, तसं इथे दिलेलं आहे की जर शिवजी या शब्दाचा आत्मा इथे अर्थ घेतला तर काय होतं, सती आत्महत्या करण्यास सिद्ध झाली आहे. म्हणजे तिने असं बघितलं की काय त्यांना उद्ध्वस्त करून टाकेल असं तिची नजर झाली. ठीक आहे. अनुमती अप्रतिपुरुष शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे प्रतिस्पर्धी नसलेला व्यक्ती. प्रतिस्पर्धी नसलेला व्यक्ती. अनुमती देण्यास भगवान शंकरांचे मन न वळीत आल्याने सतीने रडणे हे स्त्रीचे शेवटचे शस्त्र उगारले. या शस्त्रामुळे पतीला पत्नीच्या सर्व मागण्या मान्य करणे भाग पडते. ठीक आहे. इथे काय आहे, अप्रतिपुरुष ह्याचं प्रबळात आणखीन एक अर्थानुसार सांगतात आपल्याला की प्रतिस्पर्धी नसलेली व्यक्ती, हे काय असे आहेत शिवजी. आणि पुढे देत आहेत की आता माहेरी जाण्यासाठी शंकरांचं मन वळवता आलंच नाही, त्यामुळे सतीने शेवटचं हत्यार काढलं स्त्रीचं. काय, कोणतं, रडणं. हे स्त्रीचं शेवटचं शस्त्र उगारलं आणि या शस्त्रामुळे पतीला पत्नीच्या सर्व मागण्या मान्य करणे भाग पडते, असं सरळ प्रभुपाद इथे लिहितात. ठीक आहे. आता तिसऱ्या श्लोकाचं भाषांतर. त्यानंतर आता काय झालं, पुढे काय झालं ते आहे. त्यानंतर सतीने ज्या भगवान शंकरांनी तिच्यावर अतीव स्नेहामुळे तिला आपले अर्धांग दिले होते त्या आपल्या पतिराजाला सोडले. क्रोध आणि शोक यामुळे जोराचे निश्वास टाकीत ती आपल्या पित्याच्या घरी गेली. ती एक दुर्बल स्त्री असल्यामुळे तिने असे अल्पबुद्धीचे कार्य केले. तर इथे काय आहे, ज्या सतीने असं आहे ते काय केलंय, तिने कोणाला सोडून दिलं, आपल्या पतिराजाला सोडलं. पती कसं आहे, ज्या शंकरांनी तिच्यावरील अतीव स्नेहाने म्हणजे खूप प्रेमाने काय दिलं होतं, आपलं अर्धांग दिलं होतं. अर्धांग म्हणजे असं म्हणतात ना की स्त्री ही पतीची अर्धांगिनी आहे, असं म्हणून हे असं लिहिलेलं आहे. तर काय तिला आधी आला, एक तर क्रोध आला की मला परमिशन देत नाही, मला जायला देत नाही. आणि शोक होत होता की मला माझ्या नातेवाईकांना भेटता येत नाही. ह्या दोन्हीच्या एकत्रितपणामुळे ती काय करायला लागली, जोरजोरात निश्वास सोडायला लागली. आणि काय करायला लागली, पित्याच्या घरी जायला सुरुवात केली तिने, गेली ती तिकडे. ती कसं दाखवलं तिने, एक दुर्बल स्त्री असल्यासारखं तिने अल्पबुद्धीचं कार्य केलं. प्रभुपाद तात्पर्यात समजवतात की वैदिक संस्कृतीतील कौटुंबिक जीवन पद्धतीनुसार पती आपले अर्धांग आपल्या पत्नीला देतो, त्याचप्रमाणे पत्नी देखील आपले अर्धांग आपल्या पतीला देते. दुसऱ्या शब्दात काय आहे त्याचा अर्थ, की पत्नी वाचून पती आणि पती वाचून पत्नी अपूर्ण असते. भगवान शिव व सती यांच्यामध्ये वेदोक्त वैवाहिक संबंध होता, परंतु कधी कधी स्त्री ही दुर्बलतेमुळे आपल्या पितृगृहातील नातेवाईकांवर अतिशय आसक्त होते. कसली दुर्बलता ही, मनोदुर्बलता. मन तिचं काय नेहमी खेचलं जातं, माहेरीच खेचलं जातं. हेच सतीच्या संदर्भात घडले. या श्लोकामध्ये विशेषत्वाने म्हटले आहे की तिला स्त्री सुलभ दुर्बलपणामुळे भगवान शंकरांसारख्या आपल्या श्रेष्ठ पतीला देखील सोडण्याची इच्छा झाली. ती दुर्बलता केवढी मोठी झाली तिची, की तिने इतका श्रेष्ठ पती होता त्यालाही सोडण्याची तिने इच्छा केली. ठीक आहे.
दुसऱ्या शब्दात स्त्री सुलभ दौर्बल्य हे पती पत्नीच्या संबंधांमध्येही टिकून असते. सामान्यतः पती पत्नींमधील विभक्तीकरण हे स्त्री सुलभ वर्तनामुळे घडून येते. स्त्रियांमधील दुर्बलतेमुळे घटस्फोट होतात. आपल्या पतीच्या आज्ञांचे पालन करणे हाच पत्नीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे कौटुंबिक जीवन शांतिमय होते. कधी कधी पती व पत्नीमध्ये अपसमज निर्माण होऊ शकतात. सती आणि भगवान शिव यांच्यामधील अगदी उन्नत अशा कौटुंबिक जीवनातही मतभिन्नता निर्माण होऊ शकते. तथापि अशा मतभिन्नतेमुळे पत्नीने आपल्या पतीचे संरक्षण छत्र कधीही सोडू नये. जर तिने असे केले तर ते तिच्या स्त्री सुलभ दुबळेपणामुळे आहे असे समजावे. आता हे सगळं कसं दिलेलं आहे? वैदिक शास्त्रानुसार प्रभुपाद इथे लिहितात. कसं आहे की स्त्री सुलभ दौर्बल्य आहे हे कसं असतं? पती पत्नींच्या संबंधात नेहमी असतं. स्त्रीला नेहमी काय वाटत असतं की माहेरबद्दल जास्त आकर्षण वाटत असतं आणि ती कशी असते? खूप भोळी असते, सहज चटकट कशावरही विश्वास ठेवते, पटकन काय आहे म्हणजे असे मत बनवून घेते. त्यामुळे ही दुर्बलता आहे तिच्या मनाची. त्यामुळे इथे प्रभुपाद म्हणतात की बरेचदा काय होतं, स्त्रीमधील दुर्बलतेमुळे घटस्फोट होतो. तर आता इथे मला कोणी विचारू शकतो तुमच्या माताजींपैकी, मग पुरुषाची चूक नाही का? असं नाहीये, पुरुषाची पण चूक आहे. पण काय आहे, सलोखा समजून घेणं हे पण आहे. पण हा इथे सतीबद्दल पॉइंट चाललाय. सतीने इतका तिचा श्रेष्ठ पती तिला सांगतोय, पण तिचे मनाने काय झालंय, ती अतिशय दुर्बल झाल्यामुळे ती असा मार्ग स्वीकारते असं सांगितलेलं आहे. तर पुढचा चौथा श्लोक वाचायचा का? हो हो. भाषांतर. एकटी सतीच त्वरेने जात असलेली पाहून मणिमान व मद हे प्रमुख असलेले भगवान शंकरांचे हजारो अनुयायी लगेच तिच्या मागोमाग जाऊ लागले. त्यांच्या अग्रभागी नंदी होता आणि यक्षांचा समूह त्यांच्या समवेत होता. आता प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की पतीने आपल्याला अडवू नये म्हणून सती कशी निघाली? अतिशय वेगाने जात होती. पण यक्ष, मणिमान आणि मद हे प्रमुख असलेले भगवान शंकरांचे हजारो शिष्य त्वरित काय करायला लागले? तिच्या मागोमाग जाऊ लागले. या संदर्भात योजिलेल्या गत व्यथाहा, जर आपण चौथा श्लोक बघितला तर शेवटचा शब्द आहे गत व्यथाहा. या शब्दाचा अर्थ काय आहे? निर्भय होऊन असं आहे. म्हणजे काय आहे, आपण एकटीच जात आहोत याची सतीला मुळीच चिंता नव्हती. म्हणून जवळजवळ पूर्णपणे भयरहित झाली. आपण एकटंच आहोत, पण काय तिला चिंता नव्हती. ती काय निघाली, सगळं काही विचार न करता ती पटपट पटपट जायला लागली. अनुचराहा हा शब्दही अर्थपूर्ण आहे. आता अनुचरा म्हणजे हे सगळे जे निघाले ना, दुसऱ्या ओळीत अनुचरा आहे. त्रिनेत्रा अनुचरया म्हणजे काय? शिवजींचे अनुचर. अनुचराहा हा शब्दही अर्थपूर्ण आहे, कारण तो असे सुचवतो की भगवान शंकरांचे अनुयायी हे त्यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असत. सतीने एकटी जाऊ नये ही भगवान शिवांची इच्छा ते सर्वजण जाणू शकले. अनुचरहा या शब्दाचा अर्थ आपल्या स्वामींचा हेतू त्वरित समजू शकणारे असाही आहे. म्हणजे काय आहे, आता शिवजींनी बघितलं की एकटीच काय आहे सती निघाली आहे, तर शिवजींच्या मनात इच्छा काय आली की एकटी हिने जायला नाही पाहिजे. तर त्यांनी मनातल्या मनातच इच्छा केली की माझे जे अनुचर आहेत त्यांनी तिच्या बरोबर जावं. आणि हे जे अनुचर होते सगळे मणिमान, मद, नंदी यांनी काय केलं, लगेचच शिवजींची इच्छा मनातल्या मनात जाणली आणि त्यांनी सतीच्या बरोबर ते काय मागोमाग जायला लागले. आणि अग्रभागी नंदी होता, यक्षांचा समूह होता. आता 5वा श्लोकाचं भाषांतर. भगवान शंकरांच्या अनुयायांनी
सतीसाठी नंदीच्या पाठीवर बसण्याची व्यवस्था केली. आता आता तिला न्यायचंय, आपल्या माहेरी जायचंय, तर व्यवस्थितपणे नेण्यासाठी काय केलं, तिला आसन दिलं. कुठे? नंदीच्या पाठीवर दिलं. आणि तिचा एक आवडता पक्षी होता, सारिका हा तिचा आवडता पक्षी तिला दिला. तिच्या करमणुकीसाठी एक कमलपुष्प, एक आरसा आणि अशाच काही वस्तू त्यांनी समवेत घेतल्या. आणि एका मोठ्या छत्राची छाया तिला दिली. म्हणजे काय, असं एक असं म्हणतात ना, असे रथ, मिरवणूक अशी सुरू केली त्यांनी. नगारे, शंख आणि वाद्यांच्या साथीने गाणारा एक समूह त्यांच्या समवेत येत होता. अशा रीतीने ती संपूर्ण मिरवणूक राजाच्या मिरवणुकीप्रमाणेच भव्य होती. असं केलं, तिला खूप आदराने त्यांनी न्यायला सुरुवात केली. 6वा श्लोक. तदनंतर हे सगळं असं मिरवणुकीत येतोय ना आवाज माताजी? हा. तदनंतर ती पितृगृही आली. कोण? ती म्हणजे सती पितेच्या घरी आली. तेथे यज्ञ समारंभ चाललेला होता. यज्ञस्थळी जेथे सर्वजण वैदिक मंत्रघोष करीत होते, तेथे तिने प्रवेश केला. अनेक श्रेष्ठ ऋषीगण, ब्राह्मण आणि देव तेथे एकत्रित जमले होते. यज्ञ मंडपातील अनेक यज्ञीय पशु होते आणि मृत्तिका, पाषाण, सुवर्ण, काष्टे, दर्भ आणि चर्म यांपासून बनवलेली पात्रे इत्यादी यज्ञोपयोगी गोष्टी सुद्धा तेथे होत्या. त्याच्यात काय काय वर्णन केलंय, ती आली तिकडे, तिने बघितलं यज्ञ समारंभ सुरू आहे, यज्ञस्थळी वैदिक मंत्रघोष सुरू आहे, अनेक तिकडे सगळे उपस्थित आहेत, तिकडे यज्ञातले पशु आहेत आणि काही भांडी पण ठेवलीत. मातीची आहे, दगडाची आहे, सोन्याची आहे, लाकडाची आहे. दर्भ म्हणजे गवतापासून बनवलेली असतात ती, आणि चर्म, चामड्यापासून बनवलेली अशी पात्र जी यज्ञासाठी उपयोगी पडतात ती तशी होती तिकडे. तात्पर्यात प्रभुपाद एकदम डिटेलमध्ये सगळं सांगतात की विद्वान ऋषी आणि ब्राह्मण जेव्हा वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करण्यासाठी एकत्रित येतात, तेव्हा त्यांच्यापैकी काही जण शास्त्रांच्या निष्कर्षांविषयी वादविवाद करण्यात मग्न होतात. अशा रीतीने त्या यज्ञस्थळी काही ऋषी व ब्राह्मण हे वादविवाद करीत होते, तर काही जण वैदिक मंत्रघोष करीत होते. आणि म्हणून संपूर्ण वातावरण दिव्य ध्वनीच्या कंपनाने भारून गेले होते. म्हणजे मोठाच्या मोठा यज्ञ असतो, बरोबर, मोठी जागा आहे, मध्यभागी काय चाललंय, यज्ञाच्या इथे मंत्रघोष चाललाय आणि इतरही खूप जण उपस्थित आहेत. मग आता मंत्र यज्ञ तर चाललाय, तर हे काय आहे, वेदांबद्दल काही जण तिकडे एकमेकांची वादविवादी करत होते आजूबाजूला. असं सगळं वातावरण काय दिव्य ध्वनीने, वेदांच्या दिव्य मंत्रघोषांनी भारलेलं होतं सगळं. ही दिव्य ध्वनी कंपनेच हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या अलौकिक उच्चारणाच्या माध्यमाने सहज सोपी करण्यात आली आहे. वर्तमान कलियुगात मनुष्य वैदिक ज्ञानामध्ये अत्युच्च शिक्षण प्राप्त करू शकेल अशी अपेक्षा त्याच्याकडून करता येणार नाही. कारण असे लोक या युगामध्ये, सर्वच लोक या युगामध्ये मंद, आळशी आणि दुर्भागी आहेत. म्हणजे आता प्रभुपाद इथे म्हणतात की इथे एवढा मोठा यज्ञ सुरू होता, त्यात मोठे मोठे ऋषी मुनी सगळे होते, ते काय करत होते, दिव्य मंत्रांचं उच्चारण करत होते आणि दिव्य हे चाललं होतं. पण आता कलियुगात, आताची काय आहे गोष्ट की या कलियुगात तीच दिव्य ध्वनी कंपनी कशामुळे मिळू शकतात, हरे कृष्ण महामंत्राच्या जपामुळे मिळू शकतात. सहज सोपं असं केलेलं आहे. तर या वर्तमान कलियुगात कशी परिस्थिती आहे की मनुष्य वैदिक ज्ञानामध्ये अत्युच्च शिक्षण घेऊ शकत नाही, काय तशी अपेक्षाच करता येत नाही. का? कारण या युगातली लोक कशी आहेत, मंद आहेत, बुद्धीने मंद आहेत, आळशी आहेत आणि दुर्भागी आहेत. दुर्भागी काय, एवढं सगळं आहे पण तरीही काय होतं, ते भौतिक सुखाच्या मागे धावत सुटतात. एवढे सगळे वेद आहेत, एवढे ज्ञान आहे, सगळं आहे, पण काय झालंय, उपभोगासाठी लोक पळतायत. म्हणून काय त्यांना सांगितलंय, दुर्भागी आहेत ते. म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभूंनी हरे कृष्ण मंत्राच्या उच्चारणाचे अनुमोदन केले आहे, तो दिला आहे.
भागवत पुराणात 11.5.32 त्यांच्या अनुरोधाचे अनुमोदन करण्यात आले आहे. म्हणजे काय, भागवतम मध्येही सांगितलंय की हरेकृष्ण महामंत्राबद्दल. म्हणजे सांगितलंय की असा हा जो संकीर्तन यज्ञ आहे तो सुमेधसहा म्हणजे बुद्धिवान लोक करतात. तर याच्यात तो श्लोक दिलाय 11.5.32 तो, यज्ञे संकीर्तन प्राये यजंती ही सुमेधसहा. म्हणजे काय, आता ह्या ज्या कलियुगात काय करणार, यज्ञ म्हणून काय आहे, संकीर्तन आहे. आणि ते कोण करतात, बुद्धिमान मनुष्य, सुमेधसहा. सध्या परिस्थितीत यज्ञासाठी आवश्यक ती सामग्री गोळा करणे हे केवळ अशक्य आहे, कारण लोक निर्धन आहेत. आता कसं पूर्वीच्या काळी असं एक मोठाच्या मोठा मांडव घातला जातो आणि प्रचंड मोठं यज्ञस्थळ असायचं. तसं आता आपल्याकडे वैदिक मंत्र पण नाही, काय नाही, ते सगळं दिलंय पुढे की लोक निर्धन आहेत, प्रचंड पैसा लागतो तेवढा नाहीये, वैदिक मंत्रांचे पुरेसे ज्ञान नाहीये. त्यामुळे मग काय करायचं, तर या युगासाठी, या कलियुगासाठी सांगितलंय की लोकांनी एकत्रित यावे आणि स्वतःच्या पार्षदांसमवेत लीला करण्यात मग्न असलेल्या पुरुषोत्तम भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करावे. म्हणजे काय आहे, भगवंतांना काय म्हटलंय, ते स्वतःच्या पार्षदांसमवेत लीला करण्यात नेहमी मग्न असतात. असे भगवंतांना काय करायला पाहिजे, संतुष्ट करणं हा मनुष्याचं कर्तव्य आहे. म्हणून त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करावं. अप्रत्यक्षपणे हे भागवतातील विधान, कोणतं भागवतातील विधान, 11.5.32 यज्ञे संकीर्तन प्राये यजंती ही सुमेधसा. त्यात लिहिलेलं आहे की जे बुद्धिवान मनुष्य आहेत कलियुगातली, ते काय करतील, एकत्रित येतील आणि हरिनामाचा कीर्तन करतील. म्हणून प्रभुपाद इथे लिहितात की अप्रत्यक्षपणे हे भागवतातील विधान म्हणजे हा जो श्लोक आहे तो नित्यानंद व अद्वैताचार्य यांसारख्या अन्य पार्षदांसमवेत अवतरित झालेल्या श्री चैतन्य महाप्रभूंचा निर्देश करते. म्हणजे काय होतं इकडे, हे जे सांगितलंय की असे बुद्धिवान लोक कीर्तन करतील, तर हे कोणाबद्दल आहे, चैतन्य महाप्रभू, नित्यानंद, अद्वैताचार्य, गदाधर, श्रीवास ठाकूर, हे सगळे जण आहेत ते कीर्तन करायचे, त्याच्याबद्दल हे म्हटलेलं आहे. हीच या कलियुगामध्ये यज्ञ करण्याची प्रक्रिया आहे. ठीक आहे, पुढे जायचं. या श्लोकातील आणखीन एक विशिष्ट मुद्दा म्हणजे यज्ञ समारंभाच्या स्थळी यज्ञासाठी पशु होते. बघा आपण इथे वाचलं की यज्ञीय पशु असे होते. तर ते पशु कशासाठी होते ते सांगतायत प्रभुपाद. हे पशु यज्ञासाठी होते, याचा अर्थ त्यांची हिंसा करण्यासाठी त्यांना तेथे आणण्यात आले होते असे नाही. श्रेष्ठ महर्षी आणि साक्षात्कारी पुरुष तेथे यज्ञ करत होते आणि आधुनिक विज्ञानात ज्याप्रमाणे एका विशिष्ट औषधाची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी पशूंवर चाचण्या केल्या जातात, त्याचप्रमाणे त्यांच्या साक्षात्काराची परीक्षा ही पशुयज्ञाद्वारे केली जात असे. म्हणजे काय आहे, इथे जे ऋषी मुनी सगळे होते ते काय करायचे, हे जे पशु असायचे ते कसे वृद्ध पशूंना यज्ञात अर्पण करायचे आणि आपल्या मंत्रोच्चाराने त्यावेळी काय करायचे, त्यांना तरुण यौवन अवस्था त्यांना प्रदान करायचे आणि त्या जन्मानंतर त्यांना मनुष्य जन्म मिळण्यासाठी मग पुढे त्यांची जी आध्यात्मिक प्रगती सुलभ होण्यासाठी ते सगळे कार्य केलं जायचं, ते आशीर्वाद मिळायचे त्यांना असं. तर मग जसं हे मंत्र, आपला मंत्र कार्य करतो ना, त्याचं परीक्षा घेण्यासाठी हे केलं जायचं. म्हणजे जसं आजकाल कसं पशूंवर चाचण्या केल्या जातात, तसंच काय आहे, पशुयज्ञाद्वारे ही साक्षात्काराची, मंत्रांच्या साक्षात्कारांची परीक्षा केली जात अशी. यज्ञ कार्य करण्याचे उत्तरदायित्व सोपवण्यात आलेले ब्राह्मण हे अतिप्रगत साक्षात्कारी पुरुष असायचे आणि त्यांच्या साक्षात्काराची परीक्षा करण्यासाठी वृद्ध पशूंना यज्ञात अर्पण केले जात असे आणि पुन्हा त्या पशूंना यौवनावस्था प्रदान केली जात असे. हीच वैदिक मंत्रांच्या परिणामकारकतेची चाचणी होय. यज्ञ पशु हे
त्यांची हत्या करून त्यांचे मांस खाण्यासाठी मुळीच नसत. काय कशासाठी पशु असायचे ते? त्यांना पुढचं जीवन त्यांना पुन्हा तरुण करायचे आणि ते त्याच्यानंतर मनुष्य जीवन त्याला प्राप्त होण्यासाठी त्या जन्मानंतर यासाठी या सगळ्या चाचण्या असायच्या. यज्ञाचा वास्तविक हेतू खाटीक खाण्याचा पर्याय होणे हा नव्हता. काय म्हणजे बळी द्यायचे आणि ते मग सगळे खायचे असं नव्हतं काही. तर पशुस नवजीवन देऊन वैदिक मंत्रांची परीक्षा करणे हा होता. वैदिक मंत्रांची शक्ती पारखण्यासाठी पशूंचा उपयोग केला जात होता, खाण्यासाठी नाही. ठीक आहे, पुढचा श्लोक वाचायचा का? हो हो हो. होऊन जाईल आपला. आता सती आली आहे तर त्याच्याबद्दल दिलं 7वा श्लोक. सतीचे जेव्हा आपल्या अनुयायांसह यज्ञपंडपी आगमन झाले तेव्हा तेथील उपस्थितांपैकी कोणीच तिचे व्यवस्थितपणे स्वागत केले नाही, कारण त्या सर्वांना दक्षाचे भय वाटत होते. सगळ्यांना आठवत होतं आताच पूर्वी जो हे झाला होता त्यात या दक्षाने या सतीच्या नवऱ्याला किती वाईट बोलला होता, शाप दिलं होतं. त्याच्या घरी आपण आलोय, त्याला न आवडणाऱ्या व्यक्तीची बायको आलाय तर आपण तिला कसं काय आदर द्यावा, मग दक्षाला वाईट वाटलं तर असं सगळं वाटत होतं. त्यामुळे तिला कोणी तिचं स्वागत केलं नाही. तथापि म्हणजे परंतु तिच्या मातेने आणि भगिनींनी मात्र तिचं स्वागत केलं. बहिणी किती होत्या? 15. आणि त्यांनी अश्रुभरित नेत्रांनी तथा प्रसन्न मुखांनी तिचा आदर करून त्या तिच्याशी प्रेमाने बोलू लागल्या. आईचं प्रेम कधी कमी होतं का? नाही. तसं काय आईनी आणि बहिणीने काय केलं, लगेच तिचं स्वागत केलं, त्यांचे लगेच डोळे भरून आले आणि खूप असं स्माईल आनंदाने हास्य करत आणि आदराने जशी त्या प्रेमाने बोलायला लागले आई आणि बहिणी. तात्पर्य, सतीच्या आगमनानंतर उपस्थितांनी तिचे व्यवस्थितपणे स्वागत केले नाही. मात्र सतीची माता आणि भगिनी म्हणजे आणि बहिणी यांनी मात्र इतरांप्रमाणे वर्तन त्यांना करता आले नाही. सतीवरील स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी म्हणजे आईनी आणि बहिणींनी साश्रू नयनांनी, साश्रू म्हणजे अश्रू, अश्रूंसहित नयनांनी आपल्या प्रेमभावनांनी तिला लगेचच आलिंगन दिले. यावरून संपूर्ण स्त्री वर्गच हा मृदू हृदयी असतो हे दिसून येते. प्रभुपाद काय म्हणतात, स्त्री कशी असते? हृदयाने कशी असते? मृदू असते, सॉफ्ट हार्टेड म्हणतात. त्यांच्यातील नैसर्गिक जिव्हाळा आणि प्रेम कृत्रिम साधनांनी थांबविता येत नाही. इथे काय आहे, त्यांचं जो नैसर्गिक जिव्हाळा आणि प्रेम आहे तो लगेच त्यांच्या चेहऱ्यावर येतो. यज्ञस्थळी असलेले उपस्थित जन हे जरी विद्वान ब्राह्मण आणि श्रेष्ठ देव होते तरी त्यांना आपल्या वरिष्ठाचे दक्षाचे भय वाटत होते. हे जे ब्राह्मण आणि देव होते त्यांना कोणाचं भय वाटत होतं? दक्षाचं भय वाटत होतं. त्यांना मनातून जरी सतीचे स्वागत करण्याची इच्छा होती तरी तिचे स्वागत केल्यास दक्ष रुष्ट होईल, क्रोधित होईल, रागवेल हे माहीत असल्यामुळे ते सतीचे स्वागत करू शकले नाहीत. स्त्रिया स्वभावतः मृदू हृदयी असतात, परंतु पुरुष काही वेळा अत्यंत कठोर हृदयी असतात. म्हणून म्हटलं जातं की स्त्री आहे ती हे मनात म्हणजे भावुक असते असं म्हटलं जातं, आणि पुरुष असतो तो कसा असतो? प्रॅक्टिकल असतो, त्याला फारशा भावना कळत नाहीत. तर आता अजून एक श्लोक घेऊ का? कसं श्लोक 8. बहिणी आणि माता यांच्याकडून जरी तिचे स्वागत झाले तरी त्यांच्या स्वागताच्या शब्दांना तिने उत्तर दिले नाही. तिला आसन तथा भेटवस्तू देण्यात आल्या तरी तिने त्यांपैकी कशाचाच स्वीकार केला नाही. कारण तिचं कुठे लक्ष होतं ते आता सांगितलंय. कारण तिचा पिता तिच्याशी बोलला नाही किंवा तिचे कुशल विचारून त्याने तिचे स्वागतही केले नाही. आपल्या बहिणींना आणि आईना भेटताना तिचं लक्ष कुठे होतं? सतीचं बाबांकडे, की बाबा कसे वागतील. कारण तिच्या बाबांबद्दल सगळं नवऱ्यांनी सांगितलं होतं शिवजींनी की ते तुला लक्ष देणार नाही, असं आहे तसं आहे.
तर ते खरं आहे का ती चेक करत होती की कुठे आहेत माझे बाबा, काय आहे ते, माझ्याकडे बघतायत का, त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं का, ह्याच्याकडेच तिचं लक्ष होतं. त्यामुळे तिने बाकी ह्याच्यात ती भेटवस्तू आसन ह्याच्यात कुठेच तिने स्वीकारलं नाही. तात्पर्यात आहे सतीने तिच्या बहिणींनी आणि मातेने दिलेल्या शुभेच्छा स्वीकारल्या नाहीत. कारण तिने बघितलं काय, कारण पित्याचे मौन पाहून म्हणजे पिता गप्प आहे एकदम, हे पाहून तिला मुळीच समाधान वाटले नाही. सती ही दक्षाची सर्वात लहान मुलगी होती आणि आपण दक्षाला फार प्रिय आहोत हे तिला माहिती होते. तथापि तिचा भगवान शंकरांशी विवाह झालेला असल्यामुळे आता दक्षाला तिच्या विषयीच्या प्रेमाचे विस्मरण झाले होते आणि यामुळे तर ती अधिकच दुःखी आणि उद्विग्न झाली. तर बघितलं तिने की एक बाबांची मी लाडकी शेवटची मुलगी आहे छोटी, आणि पण आता माझा शंकराशी विवाह झाला तर त्यांना ते प्रेम विसरून गेले सगळं माझं. त्यामुळे ती आणखीन दुःखी आणि उद्विग्न म्हणजे असं की हतबल होतो की काय हे असं होतंय असं झाली. ऐहिक देहात्म बुद्धी ही इतकी प्रदूषित होते. ऐहिक म्हणजे काय, ही भौतिक जी देहात्म बुद्धी आहे ती इतकी प्रदूषित असते की आपल्या थोड्याही रागाच्या कारणाने आपले प्रेमाचे आणि स्नेहाचे सर्व संबंध शून्यवत होतात. थोडस काय त्याला की ही भौतिक देहात्म बुद्धी असते. देहात्म बुद्धी म्हणजे शरीर स्तरावर जगणारा माणूस. तो काय करतो, ती इतकी खराब असते की थोडासा जरी राग आला एखाद्याबद्दल की तर काय करू शकतो आपण, गैरसमज करून त्याच्याशी जे प्रेमाचं आणि स्नेहाचं इतकं काळ असलेलं नातं आहे ते काय करू शकतो आपण, लगेच शून्यवत करू शकतो. तर शारीरिक संबंध हे कसे असतात, अतिशय क्षणभंगूर असतात आणि त्यामुळे अशा संबंधांमुळे एखादा मनुष्य दुसऱ्याचा कितीही प्रिय असला तरी अगदी क्षुल्लक कारणानेही त्यांच्यामधील जवळीक नष्ट होऊ शकते. काय, तो मला असं का बोलला म्हणून रागावून बसतात लोक. ते कारण इतकं क्षुल्लक असतं कधी कधी, पण काय आहे जी आपली देहात्म बुद्धी असते, मी काय, माझं शरीर आहे, मी एवढा मोठा आहे, मी घरातला प्रमुख आहे, मला मान कसे नाही देत, अशा ज्या अपेक्षा असतात त्यामुळे काय होतं, माणूस काय होतो, क्षुल्लक कारणांमुळे संबंधांमध्ये दुरावा घडतो आणि हळूहळू काय होते, जवळीक असते ती नष्ट होऊ शकते. 9वा श्लोक. यज्ञस्थळी उपस्थित सतीने पाहिले की तेथे आपले पती भगवान शिव यांच्यासाठी हविर्भाग नव्हता. हविर्भाग नव्हता म्हणजे यज्ञामध्ये प्रत्येक देवतांना अर्पण करण्यासाठी हवी म्हणजे त्यात अर्पण, यज्ञात अर्पण करणार ते, तर त्याला हवी म्हणतात. तर तो भाग शंकरांसाठी ठेवलाच नव्हता हे तिच्या लक्षात आलं. पुढे तिच्या ध्यानी आले की केवळ भगवान शंकरांना निमंत्रित करण्याचे तिचा पिता विसरला होता असे नव्हे, तर त्याने जेव्हा भगवान शंकरांच्या श्रेष्ठ पत्नीस पाहिले तेव्हा त्याने म्हणजे दक्षाने तिचे स्वागतही केले नाही. म्हणजे काय काय पाहिलं सतीने, एक तर पाहिलं की काय आहे, यज्ञात आपल्या पतीसाठी हविर्भाग नाहीये, तिने आपल्या पतीला आमंत्रण दिलं नाहीच. वर काय, आपल्या पतीची जी श्रेष्ठ पत्नी आहे म्हणजे मी सती, मलाही बघितलं तरी मला त्यांनी स्वागत केलं नाही असं तिचे विचार आहेत. म्हणून ती काय केलं, सती अत्यंत क्रोधित झाली. इतकी क्रोधित झाली की जणू तिच्या नेत्रांनी ती आपल्या पित्यास उद्ध्वस्तच करणार होती. झाली, खूप रागावली ती. तात्पर्य, स्वाहा या वैदिक मंत्राचे उच्चारण करीत जेव्हा कोणी यज्ञ अग्नीत आहुती देतो तेव्हा तो ब्रह्मदेव, शंकर, भगवान विष्णूंसह सर्व देवी देवता, श्रेष्ठ महर्षी आणि पितरांनाही सादर वंदन करीत असतो. म्हणजे वैदिक मंत्रांमध्ये स्वाहा असं दिलेलं आहे. पुढे प्रभुपाद सांगतात की ज्यांचा यज्ञामध्ये आदर केला जातो त्यांच्यापैकी भगवान शंकर हेही एक आहेत. ही यज्ञाची पद्धतीच आहे. तथापि यज्ञ मंडपी व्यक्तिशः उपस्थित असलेल्या सतीने पाहिलं, काय पाहिलं की नमः शिवाय स्वाहा हा शंकरांना आहुती अर्पण करण्याचा जाण्याचा मंत्र असतो
तो उपस्थित ब्राह्मण मुळीच उच्चारित नव्हते. तिला स्वतःच्या अनादराचे काहीच दुःख वाटत नव्हते. तिला हे दुःख नव्हतं की माझा मान नाही ठेवला, पण कसलं वाटत होतं, कारण निमंत्रण नसतानाही पितृगृही येणे हे तिला मान्य होते. बाबाच्या घरी निमंत्रण नाही तरी मी आले, ठीक आहे, पण आपल्या पतीचा आदर होतो की नाही हे तिला पाहायचं होतं. आपल्या नातेवाईक, बहिणी आणि मातेला भेटणे तिच्यासाठी तितके महत्वाचे नव्हते. आपल्या मातेने आणि बहिणींनी केलेल्या स्वागतास तिने मुळीच महत्व दिले नाही. का? कारण आपल्या पतीचा यज्ञ मंडपामध्ये अपमान केला जात असल्याचे तिला अधिक तीव्र दुःख होत होते. हा अपमान तिच्या ध्यानी येताच ती अतिशय क्रोधित झाली आणि तिने इतक्या क्रोधाने दक्षाकडे म्हणजे आपल्या पित्याकडे पाहिले की तो तिच्या दृष्टीने जणू दग्धच होत असल्याचे भासले. दग्ध म्हणजे काय? पेटला असं म्हणतो ना, तसं दग्ध, जाळून टाकेल असा. ठीक आहे. 10वा श्लोक, भाषांतर. भगवान शंकरांची अनुयायी असलेली भूते दक्षाला पीडा पोहोचवण्यासाठी अथवा ठार करण्यासाठी सिद्ध होती. हे जे सगळे सती बरोबर आले होते त्यांनी ते बघत होते की सतीचे डोळे काय बोलतायत, त्यांना समजत होतं. त्यामुळे ते लगेच तयार होते की कसं आपण हिच्या पित्याला आता आपण त्रास देऊ किंवा ठार करू. पण सतीने आज्ञा देऊन त्यांना थांबवलं. थांबा. ती अतिशय क्रुद्ध, खूप रागावली होती आणि दुःखी झाली होती. अशा मनस्थितीत तिने यज्ञीय सकाम कर्मांची प्रक्रिया आणि असे अनावश्यक आणि त्रासदायक यज्ञ करून अत्यंत अहंकारी झालेले लोक यांची निंदा करण्यास प्रारंभ केला. तिने बोलायला सुरुवात केली. कशाबद्दल ती बोलली की हे जे सकाम कर्मासाठी म्हणजे काहीतरी हवं यासाठी हे जे यज्ञ करतात, अनावश्यक आणि त्रासदायक यज्ञ करतात आणि ते यज्ञ करून आम्ही एवढे यज्ञ केले अशामुळे अहंकारी झालेले लोक असतात, त्यांच्याबद्दल तिने निंदा करायला प्रारंभ केला, सुरुवात केली. तिने सर्वांच्या उपस्थितीत आपल्या पित्याच्या विरोधात बोलून विशेषत्वाने त्याची अधिकच निंदा केली. तात्पर्य प्रभुपाद सांगतात, यज्ञ करण्याची प्रक्रिया विशेष करून भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करण्यासाठी आहे. कारण भगवंतांचं नाव काय आहे? यज्ञेश असेही म्हणतात त्यांना. म्हणजे मेन यज्ञ कशासाठी करायचा? भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करायला. तेच सर्व यज्ञांच्या फळांचे भोक्ता आहेत. भगवद्गीतेत 5.29 मध्ये ह्याचं अनुमोदन करण्यात आलं आहे. त्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, भोक्तारम यज्ञ तपसा, मीच सर्व यज्ञांचा वास्तविक भोक्ता आहे. हे सत्य न जाणताच अल्पज्ञ लोक, जे कमी बुद्धीचे, अल्पज्ञ म्हणजे ज्यांना कमी ज्ञान आहे ते, अल्प म्हणजे कमी, असे अल्पज्ञ लोक आहेत, ते काही भौतिक लाभांकरता यज्ञ करतात. खरं सत्य काय? भगवंताला संतुष्ट करणं. पण हे लोक काय करतात? भौतिक लाभांसाठी यज्ञ करतात. वैयक्तिक इंद्रिय तृप्तीसाठी काही ऐहिक लाभ मिळवावेत याच हेतूने दक्ष आणि त्याच्या अनुयायांसारखे लोक यज्ञ करतात. काय आहे इच्छा? काय असते ह्याच्या यज्ञ करण्याची? वैयक्तिक, आपली स्वतःची इंद्रिय तृप्ती आणि भौतिक लाभ. कोणत्याही वास्तविक लाभाविना केले जाणारे निव्वळ परिश्रम म्हणून अशा यज्ञांची निंदा या ठिकाणी करण्यात आली आहे. म्हणजे सती काय म्हणते की हे जे असे यज्ञ आहेत, सकाम कर्म म्हणजे हे काहीतरी पाहिजे असे जे असतात ते यज्ञ कसे आहेत? निव्वळ परिश्रम आहेत असं म्हणते. या विधानाची पुष्टी भागवतात इतरत्रही करण्यात आली आहे. एखादा मनुष्य यज्ञ आणि इतर सकाम कर्म करण्याच्या वेदोक्त आदेशाचे पालन करीत असेल, पण जर अशा कर्मांद्वारे त्याच्या ठाई भगवान श्री विष्णूविषयी आकर्षण विकसित होत नसेल तर त्याची कर्मे म्हणजे निरर्थक कष्ट होय. त्यांनी सगळं कार्य केलं पण काय होणार? भगवंतांना काही अर्पण नाही करत, तो भगवंताविषयी त्याच्या मनात काही भक्तिभाव प्रकट होत नाहीये, आकर्षण प्रकट होत नाहीये, तर काय ती सगळी निरर्थक कष्ट आहेत. असं श्रम एव हि केवलम म्हणजे ते काय, जी श्रम घेतलीत ती कशी आहेत? सगळी फुकट आहेत. ती ज्याच्या ठाई भगवान विष्णूंविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे त्याच्या ठाई विष्णू भक्तांविषयी सुद्धा प्रेम आणि आदर विकसित झाला पाहिजे. इथे का असं सांगितलंय?
यज्ञांचा खरा हेतू आहे भगवंतांना संतुष्ट करणं. मग भगवंतांना संतुष्ट करणं म्हणजे भगवंतांच्या भक्तांचा पण विचार करणं, त्यांना संतुष्ट करणं. म्हणजे खरा यज्ञ जर ह्यांनी केला असता, खरा म्हणजे भगवंतासाठी आनंदासाठी, तर त्याद्वारे भगवंत आणि भगवंतांचे भक्त आनंदित व्हावे, संतुष्ट व्हावे असा हेतू असता. आणि शिवजी कसे आहेत? वैष्णवानां यथाशंभो, महान श्रेष्ठ शिवजी आहेत. मग त्यांनाही संतुष्ट करण्याचं हे असतं, काम झालं असतं. पण इथे काय झालंय, पुढे तात्पर्यात वाचते की इथे दिलंय की ज्याच्या ठाई भगवान श्री विष्णूंविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे, त्याच्या ठाई विष्णू भक्तांविषयी सुद्धा प्रेम आणि आदर विकसित झाला पाहिजे. भगवान शंकर वैष्णवांमधील प्रमुख समजले जातात. वैष्णवानां यथाशंभो. म्हणून सतीने जेव्हा पाहिले की आपला पिता महान यज्ञकर्म करीत आहे, पण त्याला महान भक्त असणाऱ्या भगवान शंकरांविषयी मुळीच आदर नाही, तेव्हा तिला फार राग आला. तिचे हे वर्तन योग्यच आहे. प्रभुपाद इथे काय म्हणतात, तिला राग जेव्हा आला ते बरोबर आहे. कारण जेव्हा विष्णू किंवा वैष्णवांचा अपमान केला जातो तेव्हा मनुष्याने निश्चितच क्रुद्ध झाले पाहिजे. तेव्हा त्यांना खरंच राग आला पाहिजे जर भगवंतांचा किंवा भक्तांचा कोणी अपमान करत असेल तर. श्री चैतन्य महाप्रभू सदैवच अहिंसा, नम्रता आणि सज्जनपणाचा प्रचार करीत होते. परंतु जगाई आणि मधाई हे जे दोन भाऊ होते, तर त्यांनी काय केलं, नित्यानंद प्रभूंचा अपराध केला होता. तेव्हा चैतन्य महाप्रभू अतिशय क्रोधित झाले. का? कारण भक्ताचा अपराध आहे म्हणून. आणि त्यांना काय करायचं होतं, ते सरसावले. काय? जगाई आणि मधाईला मारण्यासाठी ते पुढे आले. ठीक आहे. आणि मग तेव्हा नित्यानंद प्रभूंनी सांगितलं की नाही, तुम्ही त्यांना माफ करा. हे सगळी एक हे आहे, लीला आहे. इथे त्याचं एक रेफरन्स देतात प्रभुपाद आणि पुढे म्हणतात, जेव्हा श्री विष्णू किंवा एखाद्या वैष्णवांचा अपमान केला जातो अथवा त्यांची निंदा केली जाते तेव्हा मनुष्याने खचितच क्रोधित झाले पाहिजे. नरोत्तम दास ठाकूरांनी असे म्हटले आहे की क्रोध भक्त द्वेषी जने. म्हणजे काय? क्रोध कोणाप्रती आपण प्रकट केला पाहिजे? भक्त दोषी, भक्ताचा द्वेष करणारे जे जन आहेत त्यांच्या प्रती आपण क्रोध दाखवला पाहिजे. आपल्यामध्ये क्रोध हा असतोच, सगळ्यांमध्ये क्रोध आहेच. आणि आपण जेव्हा भगवंतांचा किंवा भक्तांचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीविषयी क्रोध प्रकट करतो तेव्हा तोच क्रोध उत्तम गुण होऊ शकतो. एखादा मनुष्य जर विष्णू किंवा वैष्णवांचा अपराध करीत असेल तर आपण त्याचा तो अपराध मुळीच सहन करू नये. सतीने दक्ष या आपल्या पित्याविरुद्ध प्रकट केलेला क्रोध हा मुळीच आक्षेपार्थ नव्हता. कारण दक्ष जरी तिचा पिता होता तरी तो महान वैष्णवाचा म्हणजे शिवजींचा अपराध करण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून सतीचा आपल्या पित्याविरुद्धचा क्रोध अगदी स्तुत्य होता. हे काय आहे, प्रभुपाद म्हणतात की ती रागावली, हेही काय चूक नाहीये. तर अशा तऱ्हेने आपले 10 श्लोक वाचून झालेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. हरी बोल. हरे कृष्णा.